आणि त्या माणसाने त्या काळामध्ये या माणसाला पोलिसाच्या नोकरीचा राजीनामा द्यायला लावला. मग हे नगराध्यक्ष पदाला उभे राहिले. त्याच्यामुळे पंडित तात्या मला वाटतं उभे होते. ते 27 मतांनी पडले होते. बरोबर आहे ना? सतीश बापू पण शिंदेच होते ते पण 45 मतांनी. नंतर आप्पा उभे राहिले. आप्पा निवडून आले. आणि नंतर मी तात्या दोघं बरोबर पडले. नंतर तात्या ज्या दिवशी पडले त्या दिवशी 3 वाजता कंपनीत गेले. मी अजूनही विसरलेलं नाही. हे पाचोऱ्यावाल्यांना माहिती आहे का मला माहित नाही. आणि त्या दिवशी तात्याने सांगितलं की मी आता राजकारणात भाग घेणार नाही. सुक्या शेतामध्ये पीक उगवायचं हे काम 5 वर्ष किशोरप्पांनी केलं आणि लोकांनी त्यांना आमदार केलं. तात्या जर जिवंत राहिले असते तर कदाचित ते खासदारकीचे उमेदवार होते अशी स्थिती या मतदारसंघाची होती. पण ते नशीब 1 महिन्यामध्ये त्यांना आपला जीव कसा द्यावा लागला हे तुम्ही पाहिलंय. अचानक घाला आला. आणि आज या शिवसेनेला गतवैभव प्राप्त करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर किशोरप्पा आणि त्यांच्या पूर्ण टीमने केलेलं आहे. त्यांचा राग बरोबर आहे. माझ्या मतदारसंघामध्ये भाजपने चांगलं काम केलं, यांच्याकडे केलं, पण आप्पाच्या मतदारसंघामध्ये केलं नाही हे मी पण मान्य करतो. आणि हे करत असताना माझ्यावर एक वेळेस अन्याय झालता. मी तर मोदी साहेबांच्या सभेत गोंधळ घालत होता. 5 वर्ष मी मेहनत करायची. ऐन वेळेस जर कोणी प्रॉब्लेम करेल तर प्रत्येक माणसाचा करिअरचा विषय असतो. आणि आज मी आपल्याला सांगतोय आप्पा, जिल्ह्यामधले निर्णय हे वेगळ्या वेगळ्या स्तरावरच्या त्यांच्या तालुक्या स्तरावरचे होतील. पण तुम्ही तर राज्याच्या बैठकीत हा निर्णय सांगितला की मी एकला चालू रे. मला मुख्य नेते विचारत करे तुझा आप्पावर कंट्रोल नाही. म्हणजे तो बिन कंट्रोल आहे, पोलीस येतो. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की त्यांच्या सांगण्यामध्ये जी तळतळ आहे, कळकळ आहे. मी पाहिलं की ज्यावेळेस ओला दुष्काळ आला तर हा माणूस 3-4 दिवस 5 दिवस जवळपास ग्रामीणमध्ये आणि 2 दिवस शहरात फिरला. आता कोण कुठे गेलं मला माहित नाही. दिलीप वाघोर तुम्ही बोलतोय, तुम्हीच तर मोठं केलं अप्पा भाई. तुम्ही तसली फेडरेशन मग मी निरोप काढ दिनो मायचा नाही कधी. यांचा विषय नव्हता. बंद पडेल दुकान तुम्ही चालू केले आणि मला दोष द्यायचे नेहमी. गुलाब भाऊ तुम्हाला माणसं ओळखता येत नाही. अमोल शिंदे तुम ना मायचा नाही. तू तर मार पैलवान आहे मलाच सांगे तू कुस्ती केस म्हणे. आमचे नव्हते ते, तुम्ही जाणले होते. वैशुताई ताई ताई तुरीच ताई आहे की नाही. हे बघा राजकारणामध्ये माणूस आंधळं प्रेम करतो, पण कोणी कोणी धोके देतात. अरे जमीर बेचने वालों से हमने दोस्ती नहीं की वरना वक्त के पहले अमीर हो जाते. हम एक साथ 2 नशा नहीं करते वरना वक्त के पहले फकीर हो जाते. आम्ही प्रेम करतो ते मोकळं करतो. काही तर ताटात जेवण गद्दारी करतात. आणि काय त्यांचे दिवस. उद्धव साहेबांना आम्ही कधी टीका केली नाही. शरद पवार साहेबांवर टीका करण्याची आमची लायकी नाही. मी कधीच करत नाही. आपला माल संजय राऊत पण आजारी पडले की नाही. फ्राय करके खाता हूं मैं उसको, फ्राय करके. तर माझं म्हणणं एकच आहे की आपण आपल्या लायकीने सांगतो. मी कोण काय कुठला काय संबंध. जसं आप्पांनी सांगितलं तसंच चंद्रकांत पाटील हे जेव्हा व्यासपीठावर बसले, आमची हिस्ट्री आहे शिवसेनेची. चंद्रकांत पाटील हे जरी मराठा समाजाचे असले तरी मुक्ताईनगरमध्ये एकच घर त्या माणसाचं, एक घर आहे तरी आमदार आहे. बरोबर आहे की नाही विनोद भाऊ. आणि कोणाशी लढले. अनाथांशी नाथ एक नाथ. अजूनही लढताय आणि ते माझ्यावरच दादागिरी करता हे दोन्ही. अरे त्याच्या म्हणलं मी बाप हूं तुम्हारा भाई. हे भाऊ आहे काका आहे किशोरप्पाचे, मी मोठा काका आहे. त्यामुळे
तो किती बी संताप करू दे, मी समजवण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकायच्या मानसिकतेत नाही. मी शिंदे साहेबांनी ही पूर्ण स्टोरी सांगणार आहे. वरच्या लेवलवर असं ठरलंय, असं म्हणतात की जिथे स्थानिक स्थिती आहे तसे निर्णय घ्या. आम्ही प्रयत्न करू आप्पांना समजवण्याचा, पण आप्पा ऐकण्याच्या मानसिकतेत नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती सगळीकडे युती करावी हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचा निर्णय आहे. पण ज्या ठिकाणी परिस्थिती आहे त्या परिस्थितीने स्थानिक निर्णय